वाचायला पाहिजे, गाथा वाचायला बायकांमध्ये का हो? याबरोबर आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपण सावित्रीबाईंचे जाणत असले पाहिजे. मी माझ्या कीर्तनातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरत असताना, टीव्ही चित्रवाहिनीवरती कीर्तन करत असताना मी नेहमीच सांगतो, आपल्या घरामध्ये आई सरस्वतीचा फोटो असला पाहिजे, आपल्या घरामध्ये आई जगदंबेचा फोटो जरूर असला पाहिजे, पण आपल्या देवाऱ्यात, आपल्या मासघरात, आपल्या हॉलमध्ये आई सावित्रीचा फोटो सुद्धा जरूर असला पाहिजे. मी असं सांगेन, आई सावित्री फक्त फोटोच असावे असं नाही, की तुमच्या माझ्या हृदयापर्यंत तुला कोणी म्हटले पाहिजे. शिक्षणाची खरी देवता कोण आहे, तर ती आई सावित्री आहे. शिक्षणाची खरी देवता कोण आहे, तर ती आई सरस्वती नसून आई सावित्रीबाई आहे. हे तुम्हाला मला सगळ्यांना ज्ञात असलं पाहिजे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यात या गावात ज्या मातीमध्ये आता आपण उभ्यावर बसलेलो, ती माती खंडोजी नेवसे पाटलांच्या घराण्याची. खंडोजी नेवसे पाटलांच्या घराण्यात सावित्रीबाईंचा जन्म झाला. लहानशिने जन्माला आली. खंडोजी नेवसे पाटलांनी एवढ्या गावामध्ये, परिसरामध्ये, पंचकृषीमध्ये साखर वाटायला सुरुवात केली. एका माणसांना खंडोजी नेवसे पाटलांना विचारलं, तुम्ही पाटील आहे? त्या काळात तत्कालीन समाजामध्ये लेकीचा जन्म म्हणजे एवढं काही विशेष मानलं जायचं. तुमच्या घराण्यामध्ये लेक जन्माला आली, याचा असा काय आनंद आहे? त्यावेळेला खंडोजी नेवसे पाटलांनी उत्तर दिलं, माझी लेक फक्त नायगावच्या मातीपुरती मर्यादित राहणार नाही, माझी सावित्री ही उभ्या जगाचं कल्याण करणार आहे, यात मात्र शक्य आहे. खंडोजी नेवसे पाटलांचे वाक्य तत्कालीन लोकांना पचलं नाही, कुठलं. त्या काळामध्ये खंडोजी नेवसे पाटलांची लेक आपल्याला नायगावामध्ये खेळू लागली, बागू लागली, फिरू लागली. एका दिवशी आपल्या लहान मैत्रिणी बरोबर सावित्रीबाई शेतामध्ये गेल्या होत्या. एक मोठं आंब्याचं झाड होतं. चैत्र महिना होता. त्या आंबे बहरलेले होते, त्याला कैऱ्या राहिल्या होत्या. सावित्रीबाईंचं जगणं हे सगळं अद्भुत होतं. आपल्या हातातला दगड घ्यावा, थेट फेकावा, तर तो दगड थेट त्या आंब्यावरती राहला आणि तिथून तो दगड लागल्याच्या नंतर ते आंबे पडावे. एका बालकाने सावित्रीबाईला विचारलं, ताई मला पण ते आंबे खायचे. सावित्रीबाई सरसरवरती चढू लागल्या. त्या झाडावरती एक चिमणीचं घरटं होतं. त्या चिमणीच्या घरट्यामध्ये काही पिलं होती. ती आईच्या पिलांना चारा आणण्याकरता बाजूला गेली असेल. विषारी नाग, विषारी साप त्या झाडावरती सरसर चढताना त्या माऊलीला दिसला. सावित्रीबाईने तो साप पाहिला. तो नाग त्या घरट्याच्या दिशेने चालला होता. ऐसे पटकन खाली उतरल्या. एक भला मोठा दगड घेतला आणि अचूक तेल घेऊन त्या सापाच्या दिशेने फेकून मारला. तो साप खाली पडला, पण तो अर्धा वेळा होता. तो सावित्रीबाईंच्या दिशेने पेशाने येऊ लागला. सावित्रीबाई घाबरल्या नाही, त्या डगमगल्या नाही. सावित्रीबाईंनी शेजारची पडलेली काठी घेतली आणि त्या काठीनं त्या सापाला मारायला सुरुवात केली. तो साप मेला आणि सावित्रीबाईंच्या मुखात रोजगार बाहेर करण्यात आले. काय चुकीचं वागवायचं म्हणून तो त्या पिलांच्या पाठीमागे लागला. सर्वसामान्यांच्या, गोरगरिबाच्या, कष्ट करायच्या नादाला लागणारा साप असू द्या, नाहीतर प्रस्थापित व्यवस्थेला मीच मानत आहे म्हणून एखादा उभा राहणार असू द्या, त्या विषारी नागाच्या प्रवृत्तीला टेकून काढण्याचं काम आमच्या सावित्रीबाई फुलेंनी तेव्हाच केलेलं आहे. माय घरी आल्या. गावामध्ये बाजार भरत होता. बाजारामध्ये सहज फिरायला गेल्याच्या नंतर एका कोऱ्या साहेबांना सावित्रीबाईंकडे एक पुस्तक दिलं. त्या पुस्तक घेऊन सावित्रीबाई घरी आल्या. वडिलांनी पाहिलं, तत्कालीन समाजात शिकणं म्हणजे गुन्हा, अक्षर वाचणं म्हणजे चूक आहे. त्या काळामध्ये आमच्या सावित्रीबाईंनी ते पुस्तक तसंच ठेवलं. वय वर्षावर नवं. आईने सांगितलं, सावित्री, या भारतामध्ये जन्माला आल्याच्या नंतर स्त्रीला केवळ समर्पणाची भूमिका घ्यावी लागते. या महाराष्ट्रातली, या भारतातली स्त्री ही केवळ समर्पित आहे. तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं, पायाची बोटं तिचे असतात, जोडी त्याच्या नावची असतात, पाय तिचे व्यंजन त्याच्या नावचं, हात तिचे चुडा त्याच्या नावचं, गळा तिचा डोकं त्याच्या नावचं, कपाळ तिचं कुंकू त्याच्या नावचं, रक्त तिचं असतं, तिचं असतं
त्याच्या नावचं असतं. ते डगमग गेला. नवीन परवाना नवीन संसदाला ती तयार आहे. ज्योतिबांच्या आयुष्यात लक्ष्मी नांदायला आहे. त्या लक्ष्मीनं संसार जुन्याचा खायचा कुणी हातात धरलं. ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्राच्या पावलावरती सीतेनं पाऊल टाकलं होतं आणि प्रभू रामचंद्रांना जसं सीतेला सांगितलं होतं सीते वनवास मला तुला त्यावेळेला सीता मैया उद्गारल्या होत्या. फुलापासून जसा सुगंध बाजूला करता येत नाही, साखरेपासून जशी कोणी बाजूला करता येत नाही, देहापासून जशी सावली बाजूला करता येत नाही, तसं पतीपासून पत्नी बाजूला करता येणार नाही. आमच्या सावित्रीबाईंनी ज्योतिबाला तेच सांगितलं, जसं फुलापासून सुगंध बाजूला होणार नाही, तसं साखरेपासून कोणी बाजूला होणार नाही, देहापासून सावली बाजूला होणार नाही, तसं या ज्योतिबापासून सावित्रीचे विचार कधी वेगळे होणार नाही. तुम्ही शिकवावं, मी शिकायला तयार. सकुनावला आणि क्रांतिज्योती सावित्रीबाईंचं शिक्षण सुरू झालं. शिक्षणाची पूर्णपणे डोळली गेली. फातिमा शेख नावाची विद्यार्थी सावित्रीबाईंच्या शाळेत शिकू लागली. आजही आपण पाहतो या देशामध्ये पाहायला गेलं तर आपण सगळे एक पुन्हा पुन्हा आम्हाला कीर्तन सांगावं लागतं विष्णुमयच्या वैष्णवांचा घर. सावित्रीबाईला 3 भाऊ होते. ते 3ही भाऊ धाकले होते. सावित्रीबाई थोरल्या होत्या. केवळ आपल्या कुटुंबाच्या परिसराच्या सगळ्याच्या ज्ञानाकरता सावित्रीबाई घडत राहिल्या. ते शिकू लागल्या. एके दिवशी त्यांनी बाहेरून आणलेलं पुस्तक हे ज्योतिबांना दाखवलं. तिला शिकवायचं नाही त्यांनी हातामध्ये घेतलं. हे शिकता विषय शाळेचा असतो आणि विषय शिक्षणाचा असतो हे सांगितलं आणि ते उभा राहिले. फातिमा नावाचे लेख त्यांच्याकडे शिकत होते. तत्कालीन समाजाला राग आला. एका माणसानं सावित्रीबाई फुलेंना आढळलं, काय गरज आहे तुमची समाजाला शिकवण्याची, काय गरज आहे तुमची लोकांना शहाणा करायची. या महाराष्ट्रातल्या कधी शिकल्या तर पाप मारून त्यांनी सांगितलं या जगाला पवित्र करण्यासाठी जशी भगीरथाला गंगा आणली होती आणि ती गंगा शंभू महादेवाच्या साक्षीनं जसं जगाचं कल्याण उभा राहिली होती, त्या गंगेसाठी या महाराष्ट्राच्या मातेला भारत देशाला निर्मळ करण्यासाठी ही सावित्री ताटपणानं उभा राहिली. सावित्री महाराज या जगाचं कल्याण व्हावं, बरं व्हावं हे त्यांना शिकवत राहते. त्या काळामध्ये प्रसंग घडला. त्या काळामध्ये सजन डोळे आणि नामदेव कुंभार नावाचे ज्योतिबा कुंभार नावाचे 2 माणसं सावित्रीला आणि ज्योतिबांना मारण्यासाठी आले. सावित्रीबाई आणि ज्योतिबांना पुढे पाहिलं आणि त्याच काळात सावित्रीबाईंकडे शिकणारे एक लहान लेकरू पळत गेलं आणि सजन डोळे नावाच्या माणसाच्या पायाला भेटी मारली. आबा अहो तुमच्यामुळं या सावित्रीबाईमुळे आम्ही का आणि तुम्ही आमच्या आईला मारायला. सजन डोळेंना पश्चाताप झाला. त्या काळापासून ज्योतिबा कुंभार आणि त्याच काळापासून तो सजन डोळे नावाचा रामोशी समाजातला होता. त्यावेळेस त्याच्या मनामध्ये विकल्प होता, तो विकल्प बोलून पडला. सज्जन मला सांगायला आनंद वाटेल, जो माणूस ज्योतिबा फुलेंना आणि जो माणूस आई क्रांतिज्योती सावित्रीबाईला मारण्यासाठी आला होता, आणि 2 माणसं त्यांच्यात परिवर्तन झालं. आणि त्या दिवसानंतर माझ्या सावित्रीबाईचे कायम स्वरूपासाठी ती 2ही माणसं अंगरक्षक बनले. म्हणजे दगडाला सुद्धा देव बनण्याची ताकद एखाद्या माऊलीमध्ये असेल तर त्या माऊलीचं नाव फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले आहे हे आम्हाला मान्यच करावं लागतं. आम्ही कीर्तनकार असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जातो. संतांचा विचार सांगत असताना लोकांना जसे ज्ञानोबा तुकोबा कळाले, जसे ज्ञानोबा तुकोबा निरोबा कळाले, त्याच पद्धतीने फुले शाहू आंबेडकर सुद्धा कळाले पाहिजे. या मताचे आहे आपण. सज्जन हो, आपल्याला सांगायला आनंद वाटतो, ज्या सावित्रीबाईंना एवढे हात घेतले, ज्या सावित्रीबाईंनी एवढे कष्ट घेतले, त्या सावित्रीबाईंच्या जन्मभूमीमध्ये आज आपण सर्वजण एका ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार म्हणून उभे आहोत. कदाचित भविष्यामध्ये तुमचा नातू, तुमचा मुलगा तुम्हाला विचारेल, बाबा तुम्ही 26 जानेवारी 1950 पाहिला का? कदाचित तुमचा नातू, तुमचा मुलगा तुम्हाला विचारेल, बाबा तुम्ही 15 ऑगस्ट 1947 पाहिला का? तुम्ही त्या पोराला उत्तर द्या, बाळा मी
आदरणीय जयकुमार भाऊंच्या माध्यमातून न भूतो न भविष्यती असा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. आपण फक्त भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवायचा आणि आपण त्यांच्या पाठीमागे त्यांना साथ द्यायच्या. मी जाता जाता अंतराळामध्ये मला गोष्ट सांगेल. ते गाव होतं, अगदी 2 मिनिटं तुमची घेणार आहे. त्या गावामध्ये एक गरीब मनुष्य राहत होता. त्या गरीबाची बायको एका राजवाड्यात कामाला होती. ती बाई राजवाड्यात कामाला गेली आणि त्या राजवाड्यात काम करत असताना तिला हिरा सापडला जो चकाचक होता. तिने ते ओळखलं. चकचणारी गोष्ट आहे, म्हणजे किमती असले पाहिजे, महाग असले पाहिजे, काहीतरी दुर्मिळ असलं पाहिजे. तिने ते उचललं, आपल्या फाटक्या पदरामध्ये बांधलं. तो हिरा घेऊन ती बाई कामावरून सुट्टी झाल्यानंतर एकदा सोनाराकडे गेली. त्या सोनाराला तिने विनंती केली, सोनार दादा, मी गरीबाची बाई आहे, मला आज हिरा सापडला, माझी गरीबी आहे, माझी विनंती आहे, माझी विनंती एकच आहे, तुम्ही या हिरा पदरात द्या आणि या हिऱ्याचा मोबदला मला द्या, माझी गरीबी आहे. त्या सोनाराने निरखून पाहिलं, हिरा होता, त्याच्या लक्षात आलं या बाईला हिऱ्यातलं काही कळत नाही, म्हणजे या बाईला फसवायला काय अडचण. त्याची नियत बिघडली. त्याला तो हिरा घेतला आणि त्या बाईला सांगितलं, बाई तुम्ही आणलाय कळला, पण तो चांगला आहे, तो डुप्लिकेट आहे, मला फेकून द्यावा लागेल. त्याने हिरा फेकून दिला. बाई निघून गेली. सोनार तिथं गेला, त्यानं हिरा उचलला आणि रत्न मार्केटमध्ये गेला. रत्न मार्केटला म्हणाला, हा हिरा याची योग्य किंमत तुम्ही मला द्या. त्या रत्न मार्केटची सुद्धा नियम बिघडली. तुम्हाला सोनारला या हिऱ्यातलं काही कळत नाही. त्याने इकडे किंमत बिघडली, हिरा फेकून दिला. रत्न मार्केट सोनार निघून गेला आणि रत्न मार्केट हिऱ्याजवळ गेला. रत्न मार्केट हिरा उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे 2 तुकडे झाले होते. त्यानं हिऱ्याला प्रश्न केला, हा माझा शेवटचा प्रश्न, तुम्ही लक्ष देऊन ऐकावा. त्याने हिऱ्याला विचारलं, काय गेला, दगडाला फुटत नाही, घाटाला 10 भाग तरी फुटत नाही, मग काय इथे तर तुला टाकून दिलं तर फुटला. पण त्या बाईने तुला मध्यावरून टाकून दिलं, त्या सोनाराने तुला दुसऱ्या मध्यावरून फेकून दिलं, तरी तो फुटला नाही. मी इथल्या इथं टाकलं तरी तो फुटला का. त्या हिऱ्यानं रत्न मार्केटला दिलेलं उत्तर अतिशय गोड आहे. माझी विनंती राहील, या सागर महाराज कोराटेंना जर इथं बोलायला संधी मिळाली असेल आणि सागर महाराज कोराटेंचं जर तुम्ही ऐकत असाल तर शेवटच्या 2 ओळी फक्त लक्षात ठेवा. तो हिरा त्या रत्न बारक्याशी बोलू लागला. रत्न बारक्या, ज्या बाईने मला फेकून दिलं, ज्या सोनाराने मला फेकून दिलं, त्यांना माझी किंमत माहिती नव्हती, पण तू माझा आहेस, तू आपला आहेस, तुला माझं बोल माहीत आहे. परक्यांनी फेकलं तर तुमचं होत नसतं दादा, पण आपल्याला कधीच फेकायचं नाही. हे जरी आपल्याला मिळालं धन्यवाद. सर्वांना पुनश्च जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा. मनापासून सर्वांना रामकृष्ण. सावित्रीबाई विद्यालयाचं धन्यवाद. आपल्या समाजाला स्वागत होत आहे. पोवाडा होईल, पोवाडा आणि त्यानंतर परत एक शेवटचं एक मनोगत होईल. संतोषराष्ट्र शिरोमणी समता महाराज चॅरिटेबल ट्रस्टचं एक मनोगत होईल आणि त्यानंतर परत पुढचा कार्यक्रम. आता पोवाडा घ्या, त्यानंतर परत एक मनोगत आणि सुंदर असा मनोगत सन्मान्य सागर महाराज यांनी या ठिकाणी साकारलं. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे त्यांच्यासाठी आणि आवाज पाहिजे आहात आणि साताऱ्यात तुम्ही येतात, सावित्रीबाईंच्या पुण्यभूमीत तुम्ही येतात. बोला महात्मा ज्योतिबा फुलेंचा, क्रांतीच्या वीर सावित्रीबाई फुलेंचा. त्यानंतर मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यालय